मित्रांनो, 71,17,000 पीक विमा हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झाला. मग शेतकऱ्यांचं म्हणणं बुवा चला हवामानामुळं जे नैसर्गिक आपत्ती आली त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं. मग शेतकऱ्यांना वाटलं चला एक दिलासा म्हणून जे 71,17,000 मंजूर झाले होते. ते मग झालं काय? तर शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा लागली होती, की बाबा हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होतात. आता प्रत्येक शेतकरी या जे जवळपास 2 ते 3 वर्षामध्ये जे पीक विम्याची जे रखडलेल्या रकमा आहेत, त्याच्या प्रतीक्षेत होता. मग आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, त्या जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन झालेली आहे. पीक विमा तर मंजूर झालेला. मग ते वाटप कधीपर्यंत होईल असं शेतकऱ्यांना वाटू लागलेलं आहे. तर मित्रांनो त्याविषयीचीच जी माहिती आहे, ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे, ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसुरी तर स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली Instagramला मेसेज करून विचारू शकता. Instagram आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा. तर हिंगोली जिल्ह्यातील जवळपास जे ₹71,17,000 फळपीक विमा ज्याला आपण आंबिया बहार म्हणतो, त्यासाठी जी मंजूर झालेली रक्कम होती, तर त्यापैकी जवळपास 51,97,000 हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील झालेले. मग राहिला प्रश्न बाकीच्या शेतकऱ्यांना, आता जे 194 शेतकरी पात्र होते, मग त्या शेतकऱ्यांना प्रश्न लागलेला, की बुवा आम्ही तर आता केळी पिकाचं उत्पादन घेतलं, आम्ही इतर पिकाचं जे उत्पादन घेतलं, मग जे फळपीक विमे जे आहेत, ते मग जिओ टॅगिंग केली आम्ही. आम्ही ॲग्रिस्टॅग काढायला सांगितलं, मग आम्ही ॲग्रिस्टॅग फार्मर आयडी काढले. मग शेतकऱ्यांचं म्हणणं, बुवा आमचे जे ई-पीक पाहणी वगैरे ज्या गोष्टी करायला सांगितलेल्या होत्या, त्या पूर्ण केल्या आम्ही. मग राहिलं कुठं? जे 71,00,000 मंजूर झाले जाऊ द्या. 51,97,000 ते वाटप झाले जाऊ द्या. मग राहिलेल्या 19,00,000 जे 19,20,000 आहेत, ते राहिलेल्या पैशाचं काय? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला. बरेच शेतकरी आपल्याला Instagramला मेसेज करत होते, की बाबा चला तुम्ही व्हिडिओ बनवत नाहीत, काही अपडेट देत नाहीत. म्हणजे मग चला म्हटलं आता एक माहिती म्हणून आपल्याला एक अपडेट आलेली होती, की फळपीक विम्याची आंबिया बहारच्या 2024-25च्या. तर मग जे शेतकरी अद्यापही या फळपीक विम्याच्या प्रतीक्षेत होते, त्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आपल्याकडे आलेली आहे. ती म्हणजे जे 19,00,000 जवळपास ₹20,000 जे पेंडिंग होते शेतकऱ्यांचे विमा कंपन्यांकडे, तर ती रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जी जमा होण्याचं जे हे आहे, ते आता मार्ग मोकळा झालेला आहे. लागलीच आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जे 2024-25चा जे आंबे बहारचा जे फळपीक विमा आहे, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा, तो पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरणाला सुरुवात होणार आहे. एक्झॅक्ट डेट ही आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. कधीपर्यंत वितरित होऊ शकतो किंवा लागलीच वितरित होणार का? या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये समोर बघणारच आहोत. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, बरेच शेतकरी खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासाठी सुद्धा बरेच शेतकरी पेंडिंग आहेत, वेटिंग करत आहेत. बरेच शेतकऱ्यांना सांगण्यात येत होतं, की बाबा या-या तारखेला या-या आता काही जण म्हणत होते बघा, आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं, की बाबा जे 21-22 तारखेला बरेच मी YouTubeला व्हिडिओ बघितले होते, की 21-22 तारखेपासून फेब्रुवारीच्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. आपण हेच देखील सांगितलं होतं, की हे पॉसिबलच नाही. जरी रक्कम मंजूर झालेली आहे, आदेश जरी दिलेले असले, 21 दिवसात पीक विमा जमा जरी करण्याचा आदेश दिलेले असले, तरीसुद्धा हे पॉसिबलच नाही. सेम कंडिशन मित्रांनो, आज 21 तारीख आहे. तर अजूनही कुठलाही निर्णय नाही किंवा काहीही नाही, की ही 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे. तर राहिला प्रश्न आता या ज्या आपण ज्या व्हिडिओबद्दल बोलत आहोत, त्या पीक विम्यासंदर्भात. तर मित्रांनो, आता जे आपण सांगितलं होतं, की धाराशिव जिल्ह्याविषयी सुद्धा आपण सांगितलं होतं, की बाबा ही जी मला वाटते 2020ची काहीतरी रक्कम होती. ती ऑर्डर म्हणजे निर्देश तर देण्यात आलेले होते, की शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हावं. परंतु मित्रांनो एक्झॅक्ट ऑफिशियल अपडेटनुसार अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाहीत ऑफिशियल अपडेट नुसार. तर मित्रांनो त्याचप्रमाणे आता ही जी रक्कम आहे फळपीक विम्याची ती सुद्धा हे जे खरीप हंगाम 2025चा पीक विमा आहे त्यासोबतच ही रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. कारण त्या अगोदर तर कारण की या पीक विम्याचा निर्णय घेणं हे तर पॉसिबल नाही. यांनी सांगितलं जरी असलं, की बाबा तुम्ही फळपीक विम्याची रक्कम ही ₹19,00,000 ₹19,20,000 जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करून टाका. जरी सांगण्यात जरी आलेलं असलं तरीसुद्धा सध्या या खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासोबतच ही रक्कम वितरित होणार आहे. त्या अगोदर फळपीक विमा कुठल्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार नाही. तुम्ही जर हिंगोली जिल्ह्यातून असाल, तर तुम्हाला जर वाटत असेल, एक्स्पेक्ट करत असाल, की ही रक्कम आमच्या खात्यावर लवकरच वितरित होईल, तर नाही. जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमचं स्टेटस वगैरे मला कमेंट करून सांगा, की स्टेटसमध्ये काय दाखवत आहे वगैरे. तर सध्या तरी ही खरीप हंगामाच्या सोबतच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. कारण की 194 शेतकऱ्यांचा प्रश्न होता. ते शेतकरी अद्यापही या फळपीक विम्याच्या प्रतीक्षेत होते. केळी बाग असो किंवा चिकू असो किंवा संत्रा वगैरे असो, मोसंबी असो.
तर ह्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे तुमचा पीक विमा मिळणार आहे. सरकारच्या लक्षात आहे की तुमची जी रक्कम आहे 19 लाख रुपयांची पेंडिंग ती तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे खरीप हंगामाच्या पीक विम्यासोबत. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.